प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपणास क्रांतिकारी जय भीम. सर्वप्रथम मी नमूद करू इच्छितो की मी वंचित बहुजन आघाडीचा साधा सभासद सुद्धा नाही. उलट पक्षी काही वेळा मी तुमचा टीकाकार होण्याची भूमिका बजावत आलो आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आंबेडकरी रक्ताचे वारसदार आहात, तसा मी सुद्धा आंबेडकरी विचारांचा वारसदार आहे. त्यामुळे विचारांचा रोखठोकपणा तुमच्याप्रमाणेच माझ्याही अंगात भिनला आहे. किंबहुना असला रोखठोकपणा हरेक आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये ओतप्रोत भरलेला आहे, याबद्दल दुमत नाही. त्यामुळे तुम्ही आदरणीय, सन्माननीय, महनीय व्यक्तिमत्व असलं तरी काही वेळा तुमच्या राजकीय भूमिकेवर मी जाहीरपणे परखड टीकासुद्धा केली आहे. आणि जिथं जिथं तुमच्या भूमिका आवडल्या तिथं तुम्हाला मी पक्ष भिक्ष संघटना बिंगटना सगळं बाजूला ठेवून अगदी जाहीरपणे सॅल्यूटसुद्धा ठोकलेला आहे. आजच्या दिवशीसुद्धा हे पत्र लिहिण्याचे मुख्य कारण तुम्हाला मानाचा सॅल्यूट ठोकणे आणि तुमच्यासमोर नतमस्तक होणे हाच आहे. कारण आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये तुम्ही जी भूमिका घेऊन मार्गक्रमण करत आहात, ती भूमिका आंबेडकरी राजकारणाला एका उच्च पातळीवर नेत आहे. 1980च्या नंतर खऱ्या अर्थानं तुम्ही आंबेडकरी राजकारणाला एक स्वाभिमानी चेहरा दिला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नंतर आंबेडकरी राजकारणाची जी ससे होलपट सुरू झाली होती, ती तुम्ही तुमच्या स्वाभिमानी राजकारणामुळे थांबवली आणि आंबेडकरी राजकारणाला दखलपात्र बनवलं. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्यानंतर आमच्या आंबेडकरी राजकारणाकडं एक विकाऊ राजकारणी म्हणूनच पाहिल्या जात होतं. अनेक स्वयंघोषित नेत्यांनी रिपब्लिकन नावाने दुकानदारी सुरू केली होती. नंतरच्या काळात पॅन्थर ह्या नव्या नावानं नवीन दुकानदारी सुरू करीत स्वतःला लिलावात काढले. समाजाची दलाली होऊ लागली. दीडदमडीच्या मोहाला बळी पडत आंबेडकरी जनतेला विकण्याचा नीचपणा होताना दिसत होता. बाबासाहेबांच्या स्वाभिमानी निळ्या झेंड्याचा लिलाव होताना आम्ही पाहत होतो, असा असहाय्यपणे पाहत होतो. या निळ्या झेंड्याचे तुकडे तुकडे प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये मिरवण्यासाठी बिनदिक्कतपणे विकल्या जात होते. चतकोर आमदारकीसाठी, तीनपाट खासदारकीसाठी आणि स्वाभिमान शून्य केंद्रीय राज्यमंत्रीपदाच्या उष्ट्या हड्डीसाठी आमचा स्वाभिमानी निळा झेंडा आमच्यातलेच गद्दार दलाल नेते गहाण ठेवत होते. अशा वेळी आदरणीय बाळासाहेब आपलं रिपब्लिकन राजकारणात आश्वासक व दमदार आगमन झालं आणि आंबेडकरी राजकारणाला एक नवी दिशा मिळाली, बळ मिळालं, ताकद मिळाली, शक्ती मिळाली, ऊर्जा मिळाली. भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची ही जिद्द निर्माण झाली आणि तुमच्या नेतृत्वाखाली विधानसभेत पुन्हा एकदा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आमदार निवडून येऊ लागले. स्वाभिमानी निळा झेंडा विधिमंडळात डौलाने फडकताना दिसू लागला. मखराम पवार असो की भीमराव केराम असो, त्यांच्या रूपानं वंचित, शोषित, पीडित सर्व हरा समूहाचा आवाज विधिमंडळात घुमू लागला. आंबेडकरी विचारांची पताका हाती धरून स्वाभिमानी राजकारण करून सुद्धा आंबेडकरी उमेदवार निवडून येऊ शकतो, हा विश्वास केवळ तुमच्यामुळेच मनात निर्माण झाला. सर्व सत्ताधीश सत्तेशी इथला फाटका कार्यकर्ता टक्कर देऊ शकतो, प्रसंगी चितपट करू शकतो, याचे सौभान आदरणीय बाळासाहेब केवळ तुमच्यामुळंच निर्माण झालं, हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. आदरणीय बाळासाहेब
आज महाराष्ट्राच्या भूमीवर जिथं जिथं बाबासाहेबांच्या नातू म्हणून तुम्ही पाय ठेवता तिथं तिथं लाखोंचा निळा जनसागर निर्माण होत आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जरी बाबासाहेब आंबेडकर तुम्ही गेले तरी तिथं बाबासाहेबांच्या नातवाच्या विचारांना आपल्या मस्तकात भरण्यासाठी लाखोंचा निळा जनसागर लुटतोय. आदिवासी असो की ओबीसी असो, मुसलमान असो की मराठा असो, तेली माळी धनगर सनगर कोणीही असो, सारे जण जातीभेद धर्मभेद बाजूला ठेवून तुमच्या सभेला तुफान गर्दी करत आहे. औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर, अकोला असा एक सुद्धा जिल्हा या महाराष्ट्रात नाही की जिथं तुम्ही निळा जनसागर निर्माण केला नाही. या सर्वांवर कळस झाला तर मुंबईच्या महामाया नगरीत भारतीय संविधान गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय नेते या नात्यानं तुम्ही संविधान विरोधकांना, भारतीय जनता पक्षाला आणि आरक्षण विरोधकांना तुफान झोडपून काढले. मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शनिवार 25 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेला सुमारे 6 लाख ते संविधानवादी भारतीय जनता केवळ तुमचे विचार ऐकण्यासाठी व ते प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आली होती अशी चर्चा जनमानसांमध्ये होताना दिसत आहे. शिवाजी पार्कचा कोपरा आणि कोपरा तुडुंब गर्दीनं भरलेला होता. जेवढी मैदानात गर्दी होती त्याहीपेक्षा जास्त जनसागर मैदानाच्या बाहेर होता. मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशन परिसरात म्हणजे आंबेडकरी जनतेच्या मनातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे टर्मिनल्स परिसरात मानवी महासागर वाहत होता. जणू काही शिवाजी पार्क लगत असणाऱ्या अरबी समुद्राशी तो मानवी भीमसागर स्पर्धा करीत होता आणि अरबी समुद्राच्या लाटा भीमसागराच्या पायावर येऊन आदळत होत्या. जणू काही अरबी समुद्र भीमसागराला सलामी ठोकत होता. इतकी अफाट अति अफाट भीमसैनिकांची गर्दी मुंबई महामाया नगरी अनुभवत होती. मुंबई महामाया नगरीत भीमसागराला उधाण आलं होतं. वास्तविक पाहता बाळासाहेब, तुमचा स्वभाव आपल्या विश्ववंदनीय आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा रोखठोक स्वभाव आहे. तुमचे राजकारण हे कधी स्वतःच्या फायद्याचे राहिलेले नाही. मी असं म्हटलं तर त्याला राग येईल आणि मी तसं म्हटलं तर त्याला राग येईल असा विचार कधीही प्रकाशजी साहेब तुम्ही करत नाही. जे सत्य आहे ते तुम्ही परखडपणे मांडणारच. तुम्हाला कोणाची भीती वाटत नाही. जिथं जिथं धर्मनिरपेक्षता धोक्यात येते तिथं तिथं प्रकाशजी साहेब तुम्ही पोट तिडकीनं तुटून पडता. जिथं जिथं संविधानावर हल्ला होतो तिथं तिथं बाळासाहेब तुम्ही तुफान तुटून पडता. काही म्हणजे काही आणि कशाचीही तुम्हाला फिकीर नसते. धर्मनिरपेक्षतेवर, संविधानावर झालेला कोणत्याही प्रकारचा हल्ला तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी पाहूच शकत नाही. प्रचंड ताकदीनं तुम्ही त्यावर तुटून पडता. राजकारणात ताबडतोब निर्णय घेण्याच्या क्षमतेला महत्त्व असून असाच नेता राजकारणात दीर्घकालीन पल्ला गाठत असतो. आजच्या घडीला आता हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच फक्त 3 नेते या वर्तमान भारतीय राजकारणात आहेत. होय, फक्त 3 नेते आहेत निर्णय क्षमता असणारे. एक म्हणजे भारताचे सध्याचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदीजी. भले दुनिया त्यांना हुकुमशहा म्हणत असेल, पण हा माणूस निर्णय घेण्यात कोणताही विलंब लावत नाही. तर दुसरे नेते आहेत उद्याच्या भारताचे प्रधानमंत्री माननीय राहुलजी गांधी. हा माणूस कोणत्याही परिणामांची पर्वा न करता थेट निर्णय घेतो. आणि तिसरे
व शेवटचे एकमेव नेते आहेत, अर्थात भारतीय जनतेचे आदरणीय स्थान मिळवलेले तुम्ही. होय, तुम्ही बाळासाहेब आंबेडकर. फक्त तुम्ही. राजकीय नफ्या तोट्याची तुम्ही बिलकुल काळजी करत नाही. तुमचा हा प्रामाणिकपणा माझ्यासह देशातील करोडो जनतेला भावतो. तुमच्या राजकीय निर्णयांपैकी महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे तुम्ही औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरमध्ये बादशहा औरंगजेब यांच्या मजारीवर गेला. त्या मजारीवर जाण्याचा तुमचा निर्णय किती योग्य होता, महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय घटकांवर किती दुर्गामी परिणाम करणारा होता, याचे जिवंत दर्शन अवघ्या महाराष्ट्राने घेतलं. 2023च्या सुरुवातीला धर्मांध आतंकवाद्यांनी कोल्हापूरमध्ये धार्मिक दंगली घडवून आणल्या. त्यात विनाकारण गोरगरीब आणि त्यातल्या त्यात बहुजन वर्ग होरपळताना दिसल्याबरोबर आदरणीय बाळासाहेब, तुम्ही औरंगाबाद म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला आणि तिकडं खुलताबादमध्ये असणाऱ्या बादशहा आलमगीर औरंगजेब यांच्या मजारीवर तुम्ही गेला आणि इकडं पेटलेलं कोल्हापूर क्षणार्धात शांत झालं. औरंगजेब बादशहाच्या मजारीवर जाण्याची हिंमत एक सुद्धा राजकारणी माईचा लाल दाखवत नसताना तिथं बाळासाहेब तुम्ही गेला. यातच तुमच्या धाडसी राजकारणाचे दर्शन होते. तुम्ही दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला जाता, तसं भद्रा मारुतीच्या मंदिरातही जाता, तसे तुम्ही मस्जिद दर्ग्यातही जाता. इफ्तार पार्ट्यांमध्ये मुस्लिम टोपीसुद्धा डोईवर घेता आणि वारकऱ्यांची लढाईसुद्धा तुम्हीच लढता. कोरोना काळात सारी प्रार्थना स्थळं बंद असताना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ताबडतोब मंदिरांना लागलेले टाळे खोला असं म्हणत आंदोलन करणारे सुद्धा तुम्हीच एकमेव नेते. पंढरपूरचे विठ्ठलाचे मंदिर खोलण्यासाठी लढणारे सुद्धा तुम्हीच आहात बाळासाहेब. म्हणूनच तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आताही मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा सामाजिक संघर्ष पेटलेला असताना तुम्ही मात्र अतिशय न्यायाची भूमिका घेतल्याने या दोन्ही समूहांना तुम्ही त्यांचेच एकमेव आधार वाटू लागले. यातच तुमच्या प्रगल्भ नेतृत्वाचे महादर्शन दुनियेला झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असो की सर्वशक्तिमान मोहन भागवत असो, या सर्वांना सज्जड दम देणारे भारतातले एकमेव नेते तुम्हीच आहात, याचा मला सार्थ अभिमान आहे. आज संपूर्ण देश तुमच्याकडं मोठ्या आशेनं पाहत आहे. बाळासाहेब, तुमच्याबद्दल आणि तुमच्या राजकारणाबद्दल बोलण्यासाठी लिहिण्यासाठी खूप काही आहे, पण मी ते नंतर घेणार आहे. सध्या तुम्ही स्वतः शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि मराठा आंदोलक माननीय मनोज जरांगे पाटील अशा तिघांनी एकत्रित येऊन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवल्या तर काय होईल? होय, नेमकं काय होईल? प्रकाशजी आंबेडकर, उद्धवजी ठाकरे व मनोज जरांगे पाटील हे तिघं एकत्रित येतील का? किंवा तुम्ही एकट्यानं जरी स्वबळावर निवडणुका लढवल्या तरी तुमचे लोकसभेत सुमारे 4 ते 7 खासदार व विधानसभेत किमान 75 ते 80 आमदार स्वबळावर निवडून येऊ शकतात. ते कसं काय? काय लॉजिक आहे माझ्याकडं? काय आधार आहे माझ्याकडं? अर्थात मी जे काही बोलतो लिहितो ते सगळं काही सत्यावर आधारित, पुराव्यावर आधारित आणि व्यापक व सखोल अभ्यासावर आधारित असते. मी भीम पॅन्थर यूट्यूब चॅनलच्या दर्शकांना विनंती करतोय की माझ्याकडं कोणता असा पुरावा आहे हे पाहण्यासाठी तुम्ही भीम पॅन्थर यूट्यूब चॅनलचा भाग क्रमांक 2 बघायला विसरू नका. आदरणीय बाळासाहेबांना जय भीम करून आजच्या भागात इथंच थांबतो. भेटूया पुढच्या भागामध्ये. क्रांती मित्रांनो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी लिहिलेल्या पत्राचा पहिला भाग आपण अत्यंत मन लावून ऐकला आहे. दुसराही भाग तुम्ही अशाच पद्धतीनं ऐकाल
ही अपेक्षा बाळगून भीम पॅन्थर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा ही विनंती करतोय. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला